नमस्कार मंडळी, गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. माझ्या ज्येष्ठ मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका अशा काळात जगतो आहोत जिथं क्षणात परिस्थिती बदलत आहे. सीमारेषा ताणल्या जातात आणि टीव्हीवरच्या बातम्यांनी मनाचा ताबा घेतला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र चिंता आहे. पण या चिंतेच्या गर्दीत एक वर्ग असा आहे ज्याचं अनुभवाचं भांडार, संयमाचं बळ आणि शहाणपणाचं मार्गदर्शन या देशाला अत्यंत गरजेचं आहे, आणि तो वर्ग म्हणजे आपण सर्व ज्येष्ठ नागरिक. युद्ध ही केवळ सैनिकांची गोष्ट नसते. युद्धात समाज, कुटुंब आणि घरातील शांततेची सुद्धा परीक्षा लागते. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेणार आहोत की अशा युद्धजन्य परिस्थितीत आपण ज्येष्ठांनी स्वतःची आणि आपल्या परिवाराची कशी काळजी घ्यावी, मनोबल कसं उंच ठेवावं आणि समाजाला सकारात्मकतेचं बळ कसं द्यावं. या तयारीचा पहिला भाग म्हणजे एक इमर्जन्सी बॅग, जिला आपण गो बॅग असं म्हणू, ती तयार ठेवा. युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती किंवा अचानकची स्थलांतर करण्याची वेळ आली तर ही गो बॅग म्हणजे इमर्जन्सी बॅग, एक तात्काळ घेऊन निघता येईल अशी बॅग अत्यंत उपयोगी ठरते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी जिथे वेळ, हालचाल आणि स्मरणशक्ती मर्यादित असते, तिथे ही बॅग म्हणजे एक जीवनरक्षक उपाय ठरू शकतो. गो बॅग म्हणजे काय? गो बॅग ही एक हलकी आणि साधी सोपी बॅग असते जी आपत्तीच्या वेळी उचलून लगेच घराबाहेर पडता येईल. यात फक्त आवश्यक आणि जीवनावश्यक वस्तू असतात. आरोग्य, ओळख, सुरक्षितता आणि थोडा मानसिक आधार यासाठी. गो बॅगेमध्ये काय असावं? वैयक्तिक औषधं जी 15 दिवस पुरतील, कारण नियमित औषधं मिळणं इमर्जन्सीच्या वेळी अवघड होऊ शकतं. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आणि मेडिकल रिपोर्टची झेरॉक्स, कारण नवीन ठिकाणी तुम्हाला जर जावं लागलं तर आपल्या उपचारासाठी मदत होऊ शकते. आधार कार्ड, पॅन, सिनियर सिटीजन कार्ड याच्या झेरॉक्स आणि डिजिटल कॉपी ह्या ओळख आणि मदतीसाठी. थोडी रोकड अर्थात कॅश, एक साधारण 5,000 पर्यंतची, आणि ATM कार्ड्स, कारण डिजिटल पेमेंट जर शक्य नसेल किंवा ती सिस्टीम डाऊन असेल तर अशा वेळी पेमेंट करण्यासाठी. चष्मा, डेंटल सेट आणि चालण्याची काठी हवी असल्यास, कारण आपल्याला वैयक्तिक उपयोगासाठी या गोष्टी लागणार. गरम अशी जॅकेट किंवा स्वेटर, शॉल, छत्री, कारण हवामानातल्या बदलाला सामोरं जाण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असू शकतात. सोलर टॉर्च, बॅटरी टॉर्च आणि अतिरिक्त बॅटऱ्या किंवा सेल या रात्रीच्या सुरक्षिततेसाठी. जर आपल्याला रात्रीचा प्रवास करावा लागला तर या गोष्टी हाताशी असलेल्या कधीही चांगल्या. पाण्याची बाटली कमीत कमी 1 लिटरची आणि हलकंसं ड्राय स्नॅक, बिस्किट, खजूर किंवा फळं अशी तहान भूक लागल्यास. छोटा रेडिओ किंवा मोबाईल आणि चार्जर आणि एक पॉवर बँक माहिती मिळवण्यासाठी. छोट्या डायरीत महत्त्वाचे असे फोन नंबर, मोबाईल नसल्यास किंवा नेटवर्क डाऊन असल्यास किंवा बंद पडल्यास हे नंबर आपल्याला उपयोगी येऊ शकतात. एक छोटासा आपला जो आवडीचा कोणतेही धार्मिक ग्रंथ, मंत्रपुस्तिका मानसिक आधारासाठी. गो बॅगसाठी काही टिप्स आहेत. ही बॅग हातात सहज घेता येईल इतकी हलकी ठेवा. बॅगमध्ये गरजेपेक्षा जास्त वजन नको. बॅग नियमित 6 महिन्यांनी तपासा. औषधांची डेट, बॅटरी, पाण्याची बाटली अपडेट करा. बॅगवर आपलं नाव आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक लिहून ठेवा. ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅगमध्ये मला याची गरज आहे नावाचा छोटा चिठ्ठीचा एक सेट ठेवा. उदाहरणार्थ, मला शुगरचा त्रास आहे, कृपया मीठ कमी द्या, माझा मोबाईल नंबर अमुक अमुक आहे, माझ्या मुलाचं किंवा मुलीचं नाव अमुक आहे. या चिठ्ठ्या कोणतीही भाषा न येणाऱ्या मदत करणाऱ्याला समजायला मदत करतात. औषधांची 15 दिवसांची साठवण. ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य हे त्यांच्या दैनंदिन औषधांवर अवलंबून असतं.
ब्लड प्रेशर, डायबिटीज, संधिवात, थायरॉईड, हृदयरोग, अस्थमा यासारख्या अनेक आजारावर नियमित औषध घेणं ही जीवनावश्यक गोष्ट असते. पण युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा पुरवठा अचानक थांबू शकतो. केमिस्टची दुकानं बंद होऊ शकतात, रस्ते बंद होऊ शकतात, हॉस्पिटल्सवरती वाढलेला ताण असू शकतो, औषधांचं उत्पादन घटू शकतं किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशनमध्ये अडचण येऊ शकते. अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे 15 दिवसांचा औषधाचा साठा आवश्यक आहे. हा साठा ठेवल्याने काय होतं तर तात्काळ उपलब्धता होते. औषध मिळेपर्यंत काही दिवस तरी आरोग्य सुरळीत राहतं. औषधामध्ये खंड पडल्यानं त्रास होऊ नये. उदाहरणार्थ BP किंवा शुगरचं औषध चुकलं तर ते त्रासदायक होऊ शकतं. नवीन ठिकाणी गेल्यावर डॉक्टर भेटेपर्यंत काही दिवस आपल्याला वेळ मिळतो. औषधाचं साठवण करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नेहमी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा साठा ठेवा. डॉक्टरांचा सल्ला घेऊन 15 दिवसांचे डोसेज, औषधांची यादी लिहून ठेवा. त्यात औषधाचं नाव, डोस, वेळ असं सगळं सोपं करून लिहा. प्रिस्क्रिप्शनची झेरॉक्स आपल्या बॅगमध्ये ठेवा, कारण नवीन ठिकाणी डॉक्टरकडे ती दाखवता येईल. औषधांच्या गोळ्या कंटेनरमध्ये क्रमाने ठेवा, म्हणजे आठवड्याचे डोसेस वेगवेगळ्या दिवशी वाटून ठेवावेत. एक्सपायरी डेट नक्की चेक करावी. जुनी औषधं साठवू नका, त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावा. इन्सुलिनसारखी थंड ठेवायची औषधं कशी वाहून नेता येतील याचा विचार करा. याच्यामध्ये पोर्टेबल इन्सुलिन कूलर वापरण्याची सोय असेल तर तिचा नक्कीच वापर करा. याच्यामध्ये आपण अजून एक ॲडिशन करू शकतो. आपण एक आपलं हेल्थ कार्ड बनवू शकतो. एक स्वतःचं आरोग्य कार्ड आपण तयार करून ठेवू शकतो, ज्यात ही माहिती असेल, ज्याच्यात आपलं नाव, वय, रक्तगट, कोणते आजार आहेत, कोणती औषधं घेतली जातात, डॉक्टरचा नंबर काय आहे, म्हणजे आपल्या नेहमीच्या किंवा फॅमिली डॉक्टरचा, घरच्यांचा संपर्क क्रमांक काय आहे. हे कार्ड गो बॅगमध्ये ठेवा. अपघात, मदतीची गरज किंवा अडचणीच्या वेळी आरोग्य कर्मचारी लगेच यानुसार आपल्या म्हणजे उपाययोजना करू शकतील. औषध घेतो म्हणजे सगळं झालं असं होत नाही. औषध वेळेवर घेणं, योग्य तापमानात ठेवणं आणि काळजीपूर्वक त्याची साठवणूक करणं हे युद्धजन्य परिस्थितीत आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तिसरी गोष्ट आहे, घरातील तरुणांना सूचना द्या आणि प्रत्येकाची भूमिका ठरवा. आपत्ती आली की प्रश्न फक्त सुरक्षित ठिकाणी जाण्याचा नसतो, तर गोंधळ टाळून शिस्तबद्धपणे कृती करण्याचा असतो. युद्धजन्य परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांची हालचाल, निर्णय क्षमता आणि संयम हा मर्यादित असतो. म्हणूनच घरातील तरुण सदस्यांनी या तयारीत महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे. भूमिका ठरवणं म्हणजे नेमकं काय? तर अचानक संकट आलं आणि प्रत्येकाला काय करायचं हेच माहिती नसेल तर अशा वेळी गोंधळ, घाई आणि चुका होतात. म्हणून प्रत्येकाची आपत्कालीन भूमिका आधीच ठरवून ठेवणं आवश्यक आहे. घरातील सदस्यांच्या संदर्भात प्रत्येकाचा रोल काय राहील, इमर्जन्सीच्या वेळी प्रत्येकाने काय भूमिका निभावावी याचं एक आपण साधारण उदाहरण बघूयात. कुटुंब प्रमुख, तरुण मुलगा मुलगी, त्याच्याकडे काय जबाबदारी असू शकते तर बॅग, वाहनाची व्यवस्था, ज्येष्ठांना हात देणे. ज्येष्ठ नागरिक, त्यांची काय जबाबदारी असेल तर स्वतःचं औषध, वैद्यकीय नोंदी, संपर्क यादी तयार ठेवणे. इतर जे तरुण सदस्य, मुलं मुली असतील त्यांनी गो बॅग हातात घेणे, इतर लहान मुलांवर लक्ष ठेवणे. कुणीही एक सदस्य जो महत्त्वाच्या व्यक्तींना कॉल करू शकेल, लोकेशन शेअर करू शकेल. वाहन कोण चालवेल, गाडीची किल्ली कुठे आहे, पेट्रोल आहे का याची तपासणी करणे. याचं आपण एक घरातल्या घरात एक मॉक ड्रिल घेऊ शकतो. महिन्यातून एकदा सगळ्यांनी एकच वाक्य बोलून चालू करू शकतो. आपत्ती आली आहे, 10 मिनिटात बाहेर पडलं पाहिजे. लक्षात घ्या, जे मॉक ड्रिल आपण सरकारी व्यवस्था, पोलीस डिपार्टमेंट किंवा हे करतं आणि आपण अशा मॉक ड्रिलमध्ये ऑफिसच्या ठिकाणी किंवा बाहेर आपण कधी सहभागी होतो. परंतु अशा घरातनं जेव्हा आपल्याला इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये बाहेर पडावं लागतं तर त्याचं मॉक ड्रिल करणं ही सुद्धा आता काळाची गरज बनलेली आहे. या मॉक ड्रिलमध्ये मग कोण कुठल्या बॅगजवळ जातं, कोण औषधं उचलतो, कोण ज्येष्ठांना मदत करतो, कोण फोन करतो, हा सराव आपला कधी ना कधी जीव वाचवू शकतो, हे लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी अशा वेळी काय करावं? घरातील तरुणांना स्पष्ट सूचना द्या. माझं औषध इथे आहे, माझी बॅग अमुक खुर्चीच्या किंवा सोफ्याच्या मागे आहे,
माझा BP वाढल्यास ही गोळी द्यायची. लिफ्ट बंद असेल तर कोण पायऱ्यांवरून मदतीला येईल हेही आधीच ठरवा. मुलं, सुना, नातवंड यांना तुमचा आरोग्य इतिहास समजावून सांगा. कारण सगळ्यांनाच ते माहिती असेल असं नाही. काही गोष्टी सवयीच्या होतात, त्यामुळे इतर लोक त्याकडे दुर्लक्ष करतात की जे आपण आपल्या घरातला ज्येष्ठ सदस्य काय औषध घेतो आहे, त्याच्या वेळा काय आहेत. आणि खास करून तो ज्येष्ठ सदस्य जर एकटा असेल, म्हणजे पुरुष किंवा स्त्री, तर त्या केसमध्ये तर मग ही गोष्ट चांगलीच काय म्हणतील कामाला येऊ शकते. संवाद ठेवा, दहशत नव्हे, समजूत असावी. काही होणार नाही असं म्हणत दुर्लक्ष करू नका. काही झालं तर काय करू हे आपण आधीच ठरवून ठेवू असं सांगणं अधिक शांतता आणि निश्चिंतता निर्माण करतं. इमर्जन्सी रोल कार्ड आपण याच्यासाठी करू शकतो. सगळ्यांच्या नावासमोर काय काम लिहिलेलं कार्ड फ्रीजवर लावून ठेवा. सोनू गाडी काढेल, आई नातवंडाबरोबर राहील, बाबा औषधं घेतील, तन्वी फोन नंबर घेऊन निघेल. हा सवयीचा भाग झाला की भीतीपेक्षा कृती घडते. चौथी गोष्ट आहे, मनःशांतीसाठी इमर्जन्सी स्पिरिच्युअल किट तयार करा. युद्धजन्य व आपत्कालीन परिस्थिती ही फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आणि भावनिक संघर्षाचीही वेळ असते. अशा काळात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या मनात भीती, असुरक्षितता आणि नैराश्य दाटू शकतं. त्यासाठीच इमर्जन्सी स्पिरिच्युअल किट म्हणजे एक मनःशांती देणारी, मानसिक बळ वाढवणारी छोटीशी बॅग, पिशवी घरात असावी. इमर्जन्सी स्पिरिच्युअल किट म्हणजे काय, तर ही कोणतीही धर्माधिष्ठित गोष्ट नसून ती प्रत्येक व्यक्तीच्या आस्था, श्रद्धा आणि मानसिक आधारावर आधारित असते. यात अशा गोष्टी असतात ज्या संकटाच्या काळात मनाला आधार, धीर आणि स्थैर्य देतात. तर या स्पिरिच्युअल किटमध्ये काय असावं, तर ह्याच्यामध्ये एखादं छोटंसं धार्मिक पुस्तक आपण पारायण करतो त्यासाठीची एखादं जे पुस्तक असेल किंवा प्रकाशन असेल ते आपण जवळ ठेवू शकतो. उदाहरणार्थ रामरक्षा, हरिपाठ, बायबल, कुराण. कारण काय, मन आपलं शांत ठेवण्यासाठी आणि ते वाचायची आपल्याला सवय असल्यास त्या सवयीपासून आपण वंचित राहत नाही. एखादा छोटासा MP3 प्लेअर किंवा मोबाईलमध्ये भक्तिगीते, प्रार्थना, ध्यान, संगीत. कारण या श्रवणातून आपण शांतीचा अनुभव घेऊ शकतो अशा संकट काळात. ध्यानासाठी ओळखीचा मंत्र किंवा श्वसन पद्धतीचं कागदावरील वर्णन ही भीती कमी करायला आपल्याला मदत करतं. आशादायक सुविचार किंवा श्लोकांची कार्डं याच्यामधनं आशा देणारा सकारात्मक संवाद आपण आपल्या स्वतःशीच करतो. कुठल्या तरी पूजनीय व्यक्तीचा छोटा फोटो किंवा प्रतिमा ज्याने आपल्याला भावनिक आणि मानसिक आधार मिळू शकतो. छोटी जपमाळ, तुळशी, रुद्राक्षमाळ, कारण ध्यान करताना हाताला त्याचा आधार असतो. या किटचं महत्त्व ज्येष्ठांसाठी विशेष का आहे, तर वयोमानानुसार मन अधिक भावनिक बनतं. अशा कठीण काळात औषधांसोबत मनाचीही औषधं हवी असतात. ही किट तुम्हाला मी एकटा नाही अशी भावना देते आणि शांतपणे विचार करण्यास मदत करते आणि आपला आत्मविश्वास वाढवते. याच्यामध्ये आपण थोडं अजून सर्जनशीलपणे विचार केला तर धैर्यवाणी चिठ्ठ्या असा नावाचा एक आपण उपक्रम यामध्ये राबवू शकतो. याच्यामध्ये काय करायचं असतं, तर एक डब्बा तयार करा ज्यात छोटीशी वाक्य लिहिलेली चिठ्ठी असेल. उदाहरणार्थ, ही वेळ जाईल, मी शांत आहे, सुरक्षित आहे, देवाची माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कृपा आहे, माझा श्वास माझा आधार आहे. 2 वेळा या चिठ्ठ्या वाचा आणि पहा मन कसं स्थिर होतं. घटनास्थळी शांत राहणं ही देखील एक प्रकारची सेवाच आहे. ज्येष्ठ नागरिकांनी जर त्यांचं मन शांत ठेवलं, घरात घबराटीचं वातावरण निर्माण केलं नाही, तर लहान मुलांना आणि तरुणांनाही धीर मिळतो. त्यामुळे ही स्पिरिच्युअल किट केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण घरासाठी एक ऊर्जा केंद्र ठरू शकते. शेजाऱ्यांसोबत एक सुरक्षा गट तयार करा. युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थिती ही एकट्याने पेलायची गोष्ट नसतेच. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही काळजी अधिक महत्त्वाची, कारण त्या वयात शारीरिक शक्तीपेक्षा सामाजिक साथ आणि भावनिक आधार खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठीच शेजाऱ्यांमधून एक सुरक्षा गट, उदाहरणार्थ नेबरहूड इमर्जन्सी सपोर्ट ग्रुप तयार करणं हे खूप प्रॅक्टिकल आणि उपयुक्त पाऊल ठरतं. हा सुरक्षा गट म्हणजे नेमका कसा असतो, तर आपल्या बिल्डिंगमधल्या किंवा गल्लीमधील 4-6 ज्येष्ठ नागरिक कुटुंबांचा एक गट, ज्यामध्ये एकमेकांच्या गरजांवर लक्ष ठेवणं, वेळोवेळी संपर्कात राहणं आणि संकटात मदत करणं अशी पद्धतीने ही जबाबदारी वाटून घेतली जाते.
सुरक्षा गट तयार करताना ग्रुपमध्ये निवडक 5-6 घरं समाविष्ट करा जे तुमच्याच इमारतीत किंवा 50 मीटरच्या परिसरात राहत आहेत. त्याचा व्हॉट्सअप ग्रुप एक सेपरेट तयार करा, त्याला नाव द्या ज्येष्ठ नागरिक सुरक्षा गट. त्याच्यामध्ये संपर्क क्रमांक, औषधं, आजार यांची माहिती लिहून ठेवा छोट्या नोट्सच्या स्वरूपात. साप्ताहिक एक किंवा दर 2 दिवसाआड 5 मिनिटांचा कॉल करा, भेट घ्या आणि सगळं ठीक आहे का एवढा साधा संवाद साधा. एक इमर्जन्सी बडी ठरवा जो तुमच्याकडे संकटाच्या वेळी येईल आणि फोनवरही संपर्कात राहील. या गटाचा उपयोग कसा होतो तर समजा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये अचानक वीज बंद झाली, पाण्याचा तुटवडा निर्माण झाला किंवा फोनचं नेटवर्क गेलं तर अशा वेळी शेजारचं घर हे आपलं पहिलं सहायता केंद्र ठरतं, हे लक्षात घ्या. औषधं संपली, पाय घसरला, भीती वाटली तर शेजारी हाकेला धावून येतात. तरुण नसले तरी जवळच्या लोकांमध्ये एक जिवंत नेटवर्क असं तयार होतं. तर हे संकटकालीन कार्ड आपण या मुद्द्याला ॲड्रेस करताना करू शकतो, जे सर्व गट सदस्यांकडे ठेवू शकतो. एक छोटेखानी कार्ड जिथे खालील माहिती लिहिलेली असेल की नाव, वय, रक्तगट, नियमित औषधं, डॉक्टरचा व घरच्यांचा नंबर, कोणत्या परिस्थितीत हॉस्पिटलला जायचं. हे कार्ड सुरक्षा गटाच्या प्रत्येक सदस्याकडे एकमेकांसाठी ठेवलं जाऊ शकतं. यातनं काय होतं तर आपण एकटे नाही आहोत ही भावना ज्येष्ठ नागरिकांना सर्वात मोठं मानसिक संरक्षण देते. या गटामुळे घाबरण्याऐवजी धैर्याने परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता देखील वाढते आणि एक प्रकारचा सामाजिक बंध तयार होतो. उदाहरण द्यायचं झाल्यास खालच्या मजल्यावर राहणाऱ्या जोशी आजींना मधुमेह आहे, त्यांची सून पुण्याला आहे, संकटाच्या वेळी शिंदे काकू त्यांना तपासायला जातात. हा खरा सुरक्षा गटाचा उद्देश आहे. 6वा मुद्दा आहे यातला, बाहेर जाऊ नका पण घरामध्ये अंधार पाडू नका. युद्धजन्य परिस्थितीत घरातून बाहेर न पडणं ही सुरक्षिततेची सर्वात महत्त्वाची पायरी असते. पण याच वेळी घरामध्ये अंधार, एकटेपणा आणि शांततेने व्यापलेली भीती ही मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते, खास करून ज्येष्ठ नागरिकांवर. म्हणूनच या मुद्द्याचा अर्थ आहे शारीरिक सुरक्षिततेसाठी बाहेर जाऊ नका पण मानसिक शांततेसाठी घरामध्ये उजेड असू द्या. बाहेर जाऊ नये का? कारण युद्धजन्य प्रसंगी कर्फ्यू, गोळीबार, अतिरेकी हल्ले, अन्न व पाण्याचा तुटवडा, अफवा पसरवणारे टोळके यांचा धोका असतो. ज्येष्ठांची हालचाल मंद असते, त्यामुळे जलद हालचाल किंवा मदत मागणं अवघड होऊ शकतं आणि सुरक्षित जागेवरच थांबणं ही यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. मग घरामध्ये अंधार का नको? तर अंधार म्हणजे भीती, गोंधळ, मानसिक तणाव. युद्धजन्य स्थितीत कधीकधी शहरात ब्लॅकआउट केलं जातं, म्हणजे सर्व दिवे बंद ठेवावे लागतात. अशा वेळी घरात बॅटरीवर चालणारे सौम्य प्रकाश देणारे दिवे, सौर दिवे किंवा नाईट लॅम्प्स ठेवा. एकदम अंधार असला तरी मनात उजेड, आशेचा उजेड कायम असू द्या. प्रॅक्टिकल उपाय काय करू शकतो? गरज काय आहे? लाईट बंद करायला सांगितल्यास घरातल्या प्रत्येक खोलीत एक सौम्य प्रकाश देणारा सौर किंवा सोलर पॉवर्ड, बॅटरी पॉवर्ड नाईट लॅम्प ठेवा. रात्री जाग येते तर बेड शेजारी टॉर्च आणि पाणी ठेवा. अचानक वीज गेल्यास पॉवर बँक आणि रिचार्जेबल इमर्जन्सी लाईट ठेवा. TV चालू ठेवता येत नसेल तर रेडिओ किंवा मोबाईल ॲपमधून सौम्य संगीत किंवा भक्तिगीते ऐकू शकतो. मनात उजेड ठेवण्यासाठी काही खास गोष्टी आपण करू शकतो. मुलांच्या किंवा नातवंडांच्या फोटो फ्रेम आपण पाहू शकतो. भजन, प्रार्थना, सकारात्मक विचार मनाला ऊर्जा देतात. अर्थात हे सौम्य आवाजात करायचं आहे. या अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये घरातल्या लोकांनी एक दिवस उजाडणारच आहे हे सतत आठवून द्यावं. म्हणजे ही परिस्थिती तात्पुरती आहे, त्याच्यावरती काय म्हणता येईल सोल्युशन हे निघणार आहे आणि हे दिवसही जातील हे सतत आठवून द्यावं. घरात एक छोटा लॅम्प आपण पेटवू शकतो आणि सांगू शकतो की हा दीप फक्त प्रकाशाचा नाही तर आशेचा आहे. आपण युद्ध थांबवू शकत नाही पण अंधारात जाणारा दीप आपल्याकडून तरी विझवू नये. बाहेर न जाणं ही जबाबदारी आहे पण अंधार पसरवणं ही चूक आहे. ज्येष्ठांनी घरात प्रकाश, उत्साह आणि धैर्य राखून तरुण पिढीला मानसिक आधार द्यावा. 7वा पण महत्त्वाचा मुद्दा आहे, TV पाहण्याचं प्रमाण कमी करा पण विश्वासार्ह रेडिओ, मोबाईल ॲप्सद्वारे माहिती मिळवत राहा. आपत्कालीन व युद्धजन्य परिस्थितीत माहिती घेणं गरजेचं असतं पण माहितीची पद्धत आणि प्रमाण या बाबतीत अत्यंत शहाणपणा दाखवणं हे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फार महत्त्वाचं असतं. TV पाहणं कमी करा. असं का?
तर युद्धसदृश परिस्थितीत न्यूज चॅनल सतत भीतीदायक दृश्य, बुलेटिन, चर्चासत्र, ब्रेकिंग न्यूज दाखवत राहतात. या बातम्यांचा आवाज, दृश्य प्रभाव आणि भाषा हे सगळं मनावर नकारात्मक परिणाम करतं. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये यामुळे BP वाढू शकतो, भीती आणि चिंता वाढू शकते, झोपेत खंड पडू शकतो, निराशा आणि असुरक्षितता वाढू शकते. मग काय करावं? तर विश्वासार्ह आणि नियंत्रित अशी माहिती घ्या. ऑल इंडिया रेडिओ किंवा जे काही गाना, जिओ सावन किंवा स्पॉटिफायचे न्यूज सेक्शन आहेत, न्यूज ऑन AIR हे जे शासकीय ॲप आहे, जे आपल्या घरात येणारं जे वृत्तपत्र आहे त्याची रिलेटेड ॲप, PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडियाची वेबसाईट, BBC, अशा विश्वासार्ह किंवा दूरदर्शन, सह्याद्री अशा विश्वासार्ह माध्यमांचा यावेळी आपण उपयोग करू शकतो. कोणतं माध्यम वापरायचं अशा वेळी आणि त्याचे काय फायदे होतात? रेडिओ हे माध्यम का वापरायचं? तर ते डोळ्यांवर ताण न देता आपण शांतपणे, शांत वातावरणात ऐकू शकतो. मोबाईल ॲप्समध्ये आपल्याला हव्या तेवढ्याच बातम्या मिळवणं, व्हाईट नोट्स, अलर्ट्स आपण त्यातनं घेऊ शकतो. पॉडकास्टमधनं सुसंवादात्मक सौम्य भाषेत आपल्याला माहिती मिळू शकते. त्याचीही एक वेळ ठरवा, किती वेळा ह्या बातम्या ऐकायच्या. दिवसातून 2 वेळा फक्त 10 ते 15 मिनटं बातम्या ऐका, सकाळी आणि संध्याकाळी. बाकी वेळ मन रमवण्यासाठी संगीत, ध्यान, वाचन, घरातील संवाद याचा वापर करा. अफवांपासून सावध राहा, कारण व्हॉट्सअपवर आलेल्या प्रत्येक मेसेजवरतीच विश्वास ठेवण्याची आता परिस्थिती राहिलेली नाही. कोणीतरी सांगितलं यावरून कृती करू नका, शासकीय माहितीवरच विश्वास ठेवा. प्रत्येक घरात एक असा मोबाईल स्पीकर लावा जिथे दर सकाळी ऑल इंडिया रेडिओची शुद्ध शासकीय माहिती लावली जाईल. नाव ठेवा माहितीची बासरी, जी आवाज देईल पण भीती नाही. मनोबल वाढवण्यासाठी आपण काही गोष्टी विशेष करू शकतो. बातम्या फक्त माहिती मिळवण्यासाठी घ्या, त्याचं मनावरती त्याचा जास्त परिणाम करून घेऊ नका. हे खरंच घडतंय का अशी शंका घेण्याऐवजी आपण सजग आहोत का हे आधी बघा. 8वा मुद्दा आहे मोबाईल चार्ज ठेवणे आणि पॉवर बँक विकत घेणे. युद्धजन्य वा आपत्कालीन परिस्थितीत संपर्क ठेवणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि आजच्या काळात मोबाईल फोन हे त्या संपर्काचं सर्वात महत्त्वाचं साधन बनलेलं आहे. पण वीजपुरवठा बंद झाल्यास, कर्फ्यू लागल्यास किंवा मोबाईलचा टॉवरच क्षतिग्रस्त झाल्यास फोन चार्ज नसणं ही मोठी अडचण ठरू शकते. मोबाईल चार्ज ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे? तर घरच्यांशी, डॉक्टरांशी किंवा शेजाऱ्यांशी संपर्क साधता येतो. इमर्जन्सी सर्व्हिसेस जसे की 100, 108, 112 यांना कॉल करता यावा. जागतिक किंवा स्थानिक बातम्या किंवा सरकारद्वारे प्रसृत झालेले अलर्ट्स मिळवण्यासाठी टॉर्च, नोट्स, रिमाइंडर, GPS यासारख्या युटिलिटी फीचर्ससाठी आपला मोबाईल सदैव चार्ज ठेवणं महत्त्वाचं आहे. पॉवर बँक, वीज नसेल तरी मोबाईल चालू ठेवण्याची युक्ती. पॉवर बँक ही एक बॅटरी बॅकअप युनिट असतं जो आपला फोन कमीत कमी 2 ते 4 वेळा चार्ज करू शकतो. त्याच्या क्षमता असतात. जर 10,000 mAhची बॅटरी असेल पॉवर बँक तर 2 वेळा फोन चार्ज होतो. 20,000ची असेल तर 4 वेळा फोन चार्ज होतो आणि टॉर्च आणि ॲप्स आपण वापरू शकतो. आणि सोलर पॉवर बँक असेल तर वीज नसल्यास ती सौर ऊर्जेवरही चालते. याच्यातल्या प्रॅक्टिकल टिप्स आपण लक्षात ठेवूयात. दररोज रात्री फोन 80 ते 100% चार्ज करून ठेवा. मोबाईलमध्ये बॅटरी सेव्हर मोड चालू ठेवा. वायफाय, ब्ल्यूटूथ, GPS गरज नसल्यास बंद ठेवा. अनावश्यक ॲप्स बंद ठेवा जे बॅटरी खूप खातात. पॉवर बँक चार्ज करून एकदम गो बॅगमध्ये ठेवा. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काही गोष्टींची यादी केलेली आहे. इमर्जन्सी नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा, कारण एका क्लिकमध्ये आपल्याला फोन करता येतो. पॉवर बँक कशी वापरायची हे शिकून घ्या. कोणतं बटन दाबायचं, किती वेळ लागतो हे ध्यानात घ्या. सोलर पॉवर बँक घेतल्यास ते खिडकीत ठेवून चार्ज करा, म्हणजेच वीज जरी नसली तरी आपल्याला आपला मोबाईल चार्ज करण्यासाठीचा एक चांगला पर्याय उपलब्ध राहतो. पॉवर बँकमध्ये लाईट, फ्लॅशलाईट फीचर असेल तर अत्यंत उत्तम राहील. ते अंधारात त्याचा उपयोग होऊ शकतो. पॉवर बँकला नाव द्या सावली दादा, कारण तो अंधारात साथ देतो, ऊर्जेची सावली बनतो. नातवंडांनाही सांगा की हा बघा
आजीचा फोन तो चार्ज करणारा खास दोस्त. फोन असणं उपयोगाचं नाही, तर फोन चार्ज असणं महत्त्वाचं आहे, हे मात्र लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे लॉकडाऊन किंवा कर्फ्यू लागू झाल्यास मनोरंजनाचं साधन काय असू शकतं. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाणं शक्य होतं आणि घरात राहणं भाग पडतं. कर्फ्यू किंवा लॉकडाऊनमुळं अचानक बंदिस्त आयुष्य सुरू होतं आणि अशावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळ घालवणं, एकाकीपणा टाळणं आणि मानसिक तणाव कमी करणं अत्यंत आवश्यक ठरतं. मनोरंजन म्हणजे निव्वळ वेळ घालवणं नव्हे, तर मानसिक आरोग्याचं ते टॉनिक असतं. चिंता, बातम्यांचा ओघ आणि जगण्याची अनिश्चितता या सगळ्यातून मनाला दिलासा देणारा हलकासा आपलासा वेळ म्हणजे मनोरंजन. ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाची 7 सोपी साधनं आपण बघूयात काय आहेत. पहिलं आहे रेडिओ, भक्तिगीतं, संगीत. याचा कसा उपयोग होतो तर शांतता मिळते, आठवणी जागृत होतात आणि हृदयातला एक आत्मिक असा आनंद तयार होतो. पुढचं आहे पुस्तकं, मासिकं, पारायण, ग्रंथ, जे एकाग्रता वाढवते, विचारांना योग्य सकारात्मक दिशा देते. सुडोकू, शब्दकोडे, फोटो ओळखा अशासारखे छोटेखानी खेळ आपण हे करू शकतो, जे आपल्या मेंदू सक्रिय ठेवतात, एकटेपणा कमी करतात. यूट्यूब, OTTवर जुन्या मराठी चित्रपटांची प्लेलिस्ट जी आठवणींना उजाळा देते. ऑडिओ, नाटिका, कथाकथन जे स्पॉटिफाय, पॉकेट FM याच्यावरती उपलब्ध असतात, त्या डोळ्यांना ताण न देता आपल्याला एका वेगळ्या कल्पनाविश्वात घेऊन जातात. लिहू शकतो आपण अशा वेळी आपल्या आठवणी, कविता, आपल्या आयुष्यातले रंजक किस्से, ज्याने आपली सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी वाढते आणि वेळ कसा जातो हेही कळत नाही. एखादा छंद असेल तर तो जोपासा. चित्रकला, विणकाम, फोटो अल्बम लावणं, ज्याने हात चालू राहतो आणि मन रमून जातं. या मुद्द्यासाठी आपण एक मनोरंजन पेटी नावाची पेटी तयार ठेवू शकतो. एक जुना प्लास्टिक बॉक्स घ्या आणि त्यात काय काय ठेवायचं, एक छानसं पुस्तक, 3-4 भजनांच्या CD किंवा पेन ड्राईव्ह, नातवंडांचा फोटो, एक किंवा एखादा अल्बम आपला फॅमिलीचा, एक छान सुगंधी उदबत्तीची स्टिक, एक जुना पत्रांचा गठ्ठा आणि एक खेळ, उदाहरणार्थ लुडो किंवा पत्ते. ही पेटी फक्त खास वेळी उघडायची. मनोरंजन हे अशा काळात फक्त मनोरंजन म्हणून पाहता येत नाही, तर ते आपलं एक मानसिक लसीकरण असतं मित्रहो. युद्ध, संकट, वीज नसणं, बातम्यांचा मारा हे सगळं मनावर विपरीत परिणाम करतं. पण जर मनात हसू, आठवणी आणि काहीतरी आवडतं चालू असेल तर ते मनाला धीरोदात्तपणे टिकवून ठेवतं. एक संवाद, आजोबा बाहेर सगळं बंद आहे आणि करायला काहीही नाही. तर आजोबा म्हणतात, बाळा बंद फक्त रस्ते झालेत, आपलं मन अजूनही मोकळं आहे. किती सकारात्मक. या मुद्द्याचा समारोप असा करू शकतो आपण की TV बंद करा पण तुमचं मन चालू ठेवा, कारण युद्ध जिंकलं जातं शरीराने नव्हे तर मनाच्या सामर्थ्याने. शेवटचा मुद्दा आहे आपली वैचारिक भूमिका ठाम आणि सकारात्मक ठेवा आणि तरुणांना आधार द्या. युद्धजन्य परिस्थिती म्हणजे फक्त बॉम्ब, रणगाडे, सीमेवरील लढाई नाही. खरी लढाई होते आपल्या मनात सुद्धा. भीती, अस्थिरता, निराशा, अफवा, संशय, द्वेष हे सगळं एकत्र आल्यावर समाजात गोंधळ माजतो. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांनी अनुभव आणि समजूतदारपणाचा दीप पेटवत घरातील आणि समाजातील तरुण पिढीला दिशा देणं हे खूप गरजेचं आहे. वैचारिक भूमिका ठाम ठेवणं म्हणजे नेमकं काय, तर अफवा आणि भावना यांच्या आंधळ्या लाटेत वाहून न जाता तथ्यांवर आधारित विचार करत राहणं, समाजात अकारण द्वेष न पसरवता संवेदनशीलता जपणं, घाबरलेल्या किंवा गोंधळलेल्या तरुणांना शांततेने समजावणं, आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करणं. याची काही प्रॅक्टिकल उदाहरणं आपण बघूयात. घरातल्या तरुणांनी संतप्त चर्चेत द्वेषयुक्त भाषा जर वापरणं ही जर परिस्थिती असेल तर ज्येष्ठांनी काय भूमिका घ्यावी. त्यांनी शांततेने सांगावं, आपण सैनिक नाही पण माणूस आहोत, द्वेषाने युद्ध थांबत नाही. सोशल मीडियावर अफवा पसरवणं अशी जर परिस्थिती असेल तर ज्येष्ठांनी काय भूमिका घ्यावी. आपण स्वतः काहीतरी खरं टाकूया, शांततेचा संदेश, रक्तदानाची पोस्ट, तटस्थ माहिती. लहान मुलं घाबरलेली असतील तर अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना प्रेमानं जवळ घ्यावं, त्यांना त्यांच्या भाषेत आश्वासन द्यावं, सर्व ठीक होईल, आपलं घर सुरक्षित आहे असं ठामपणे सांगावं.
या मुद्द्याच्या समर्थनार्थ आपण एक धैर्य वचन बोर्ड करू शकतो तयार. घराच्या भिंतीवर एक मोठा कागद लावा आणि त्यावर दररोज एक सकारात्मक वाक्य लिहा. शांत रहा, सजग रहा. आपण चांगलं पाहणं निवडू शकतो, द्वेष नव्हे सहविचार निवडूया. हातानं लिहिलेलं वाक्य हे मोबाईलवरच्या अफवांपेक्षाही खूप जास्त प्रभावी ठरतं. ज्येष्ठांची भूमिका ही फक्त म्हणजे वृद्ध लोकांची नाही तर एक विचारवंताची भूमिका असते. आज घरात ज्येष्ठ माणूस आहे म्हणजे एक चालतं बोलतं अनुभवाचं केंद्र आहे, जिथे अनुभव, संयम आणि सकारात्मकता मिळते. आपल्या सल्ल्याने, आपल्या शांत वागण्याने आणि आपल्या विचारांनी घराबाहेर जरी युद्ध असलं तरी घरात शांतता नांदू शकते. घड्याळाचा काटा जरी युद्धाकडे वळलेला असला तरी आपलं मन मात्र शांततेकडे वळलेलं असायला हवं. मित्रमैत्रिणींनो, संकट कोणतंही असो, युद्धाचं, आजाराचं किंवा मानसिक तणावाचं, त्याचं खरं उत्तर घाबरणं नव्हे तर सजग राहणं आहे. आपण ज्येष्ठ आहोत याचा अर्थ केवळ वयानं मोठं असणं नाही तर अनुभवानं समृद्ध, विचारानं स्थिर आणि धैर्यानं समर्थ असणं आहे. युद्धजन्य स्थितीत जेव्हा सगळं अस्थिर वाटतं तेव्हा आपणच आपल्या घरातील, आपल्या गल्लीतील आणि आपल्या समाजातील लोकांसाठी शांततेचा दीप बनू शकतो. चला तर, संकटाला फक्त एकट्याने झुंज देऊ नका, तर संधी समजा की आपण दुसऱ्यांसाठीही आधार बनू शकतो. सजग रहा, सुसंवाद ठेवा, सकारात्मक रहा आणि लक्षात ठेवा, आपलं मन जर शांत असेल तर जगातला कोणताही गोंधळ आपल्याला त्यापासनं विचलित करू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा. यातली माहिती आपल्याला पटत असल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपली जी काही प्रतिक्रिया असेल किंवा काही सूचना असतील तर त्या नक्की कमेंट करून सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद.